खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान. मी आनंदीने राहतो भगवान ज्ञानोबारायांच्या कुशीत. ऐका लक्ष देऊन ज्ञानोबारायांच्या समाधीचा प्रसंग डोळ्यासमोर आणा. पांडुरंगाने प्रत्येक वारकऱ्याला विनवणी करून सांगितले, बाबा रे, तुम्ही या सगळ्या आनंदीला येत्या एकादशीला कशा करिता देवा? माझे ज्ञानोबाराय समाधीत होणार आहेत. या सगळे पांडुरंगाने आमंत्रण दिल्यानंतर वारकरी गैरहजर राहील का हो? अष्टमी, नवमी, दशमी जपी तपी संन्यासी योगी ऋषमुनी गणगंधर्व सगळ्या आनंदीला आनंदी गजबजून गेली. एकादशी झाली, द्वादशीला पंगती बसल्या. पिंपळाच्या पारी बैसल्या पंगती. रुक्माई माता, सत्यभामा ह्या जपी तपी संन्यासी योगी यांच्या पंगती वाढायला होत्या. पांडुरंगाने आवाज देऊन बोलावले, इकडे या रुक्माई, इकडे या. आल्या. काय देवा? ते जपी तपी संन्यासी योगी यांच्याकडे सिद्धी आहे. आग्रह करू नका. हे माझे फाटक्या कपड्याचे वारकरी आहेत ना, हे भजन करतात. इथे वाडा. पिंपळाच्या पारी एक एक प्रसंग पहा. बैसल्या पंगती रुक्माई वाढतात. नंतर ती जागा स्वच्छ केली. नारा, विठा, गोंडा, महादा हे चौघे पुत्र नामदेव यांच्या त्यांनी सगळी तयारी झाली. ती वेळ जवळ आली. एक हात धरला निवृत्तीरायाने ज्ञानोबारायांचा, एक हात धरला पांडुरंगाने. देव निवृत्ती यांनी धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर वैसावया. समाधी स्थळाकडे ज्ञानोबारायांना जेव्हा चालवलं, धाकट्या मुक्ताईनं धाकट्या सोपानाच्या गळ्याला बिलकुल अंबरला फोडला. दादा, सोपान काका म्हणतात, रडू नकोस मुक्ता. दादा, माझ्या बापे आंबा त्यागी गेले जेव्हा, ऐसे दुःख तेव्हा झाले नाही. आपले मायबाप रात्रीचे गेल्या सोपाना, तेव्हा एवढं दुःख झालं नाही. तेवढं दुःख आपला ज्ञानदादा सोडून जाताना होतंय. तेवढं दुःख आपला ज्ञानदादा सोडून जाताना होतंय. मुक्ता इकडे निवृत्ती दादा धावले. रागावून विचारलं, देवा, शोभलं का तुम्हाला? शोभलं. मी त्याचा मोठा भाऊ. मोठ्याच्या आधी धाकट्याला समाधी, ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे दाणे केले नारायण फराटे. निवृत्ती, मी प्रवृत्तीवर येऊन रडता. नाटक नाही करत देवा. माझ्या ज्ञानोबाचं प्रेम रडवताना जन्मभर शिष्याचा धर्म सांभाळला. अमर्यादा कधी नाही केली याने गुरु शिष्यपणा सिद्धी नेले. शेवटचा प्रसंग लक्ष देऊन ऐका. समाधी स्थळापर्यंत आल्यानंतर ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांच्या पायावर डोकं ठेवून रडायला सुरुवात केली. दादा, या जन्मीची शेवटची भेट. तू आम्हाला लेकरासारखं सांभाळलंस. दादा, मी तुमचा शिष्य. या शिष्याच्या हातून कदाचित गुरुचा अपमान झाला असेल तर माझे अपराध पोटात घाला. दादा, तर माझे अपराध पोटात घाला. निवृत्ती दादाने ज्ञानदेवांना कंटाळले. तोंडाकडून हात फिरवला. ज्ञानोबा, मला ती रात्र आठवते. तुम्ही तिघेही भावांना झोपला होता सिद्ध बेटाच्या झोपडीत. आई बाबांनी मला जाळ गेलं होतं. खूप अंधार होता. मला बाहेर बोलून माझ्या घराला बिलकुल आई बाबा रडले. मध्यरात्रीच्या वेळेला का रडतात आई बाबा? शेवटचं रडणं आहे निवृत्ती. निघालो आम्ही अनंताच्या प्रवासाला, देहांताच्या प्रायश्चित्ताला. तुम्हाला समाजामध्ये घ्यावं एवढ्यासाठी प्राण द्यायला निवृत्ती निघालो आम्ही. निवृत्ती, माझा ज्ञानोबा, मुक्ता सोपाना झोपले आहेत. जागे झाल्यावर रडत बसतील माझी तिन्ही लेकरं. तुझ्या गळ्याला बिलकतील, बिलकुल बिलकुल विचारतील, दादा आई कुठे गेली, बाबा कुठे गेले? निवृत्ती, त्या तिन्ही लेकराला या आई बाबाची जन्मभर आठवण होऊ न देणं मोठा या नात्याने तुझी जबाबदारी आहे. निघालो आम्ही निवृत्ती, निघालो आम्ही. ज्ञानोबा, तेव्हापासून मी तुला तुझ्या वडिलांना लेकरासारखं सांभाळलं. एखाद्या वेळेला आनंदी माझी झोळी फाडली असेल, माझं पडलेलं पीक मातीमध्ये लाठीने घासून काढलं असेल, मी विनूक बिना भिक्षेचा आलो असेल, त्या रात्री तुम्हा तिघा भावंडांना नुसतं पाणी पाजून झोपवलं असेल, त्या दिवशी हा निवृत्ती मायबापांची जबाबदारी पार पडण्यात कमी पडला असेल तर माझं अपराध पोटात घाला. दादा, तर माझं अपराध पोटात घाला. माऊली समाधीस्थ होतात. वरून शिळा ठेवली. सर्वात जास्त दुःख झालं ते नामदेवाला आला. नामा म्हणे देवा, गाड गेली उडून, बाळे दाना दान पडी गेली, बांधल्या पेंढीचा सुटला शाळा, तृणरान बाळ पांगलेसे. सगळे रडतात. निवृत्ती ओसरलून रडतात. सोपान काका, मुक्ताबाई एकमेकांच्या घराला बिलकुल रडतात. संत कासावीस सारे लावती पदार डोळी अशी. यात नवल नाही, त्या वरच्या भगवंताने रडायला सुरुवात केली. भगवंताने मग मात्र रुक्माईला विचारले, देवा, हे प्रेमाच्या विरहाने रडतात, बाकीच्या बंधूच्या विरहाने रडतात, ताटातुटीने रडतात, तुमचे कोण लागले? तुम्ही काय रडता? तेव्हा देवाने रडून सांगितले,
देवो मराठी रुक्मिणी हा एकच योगी देखला नयनी हेची ज्ञान संजीवनी ज्ञान त्रैलोक्यासी धन्य धन्य धरातली तो याते दृष्टी निहाळी तो वाहते येईल टाळी वैकुंठ भुवनासी तो करील याची यात्रा तो तारील सकाळ गोत्रा सकाळ ही कुळे पवित्रा याचे दर्शने होती लंका प्रिय सुविध येथे होते नलकंठ ब्रह्मादिक तप वरिष्ठ येथेच पै केले इंद्र येऊन या भूमीस याग संपादिले ऋषी इंद्रायणी इंदोरशी पंचक्रोशी यापासून येथे तुम्ही गुप्तसे भैरवापासून भागीरथी वसे पूर्ववटी माया दिसे ते प्रत्यक्ष जाण पार्वती भोवती वनवल्ली वृक्षी येथे देव येऊन होती पक्षी यसे नित्य साक्षी असतील नासती उदकी पंढरी होणी हे झोपे जनांची हरावया पापे खरी का कोपरी कोपे त्याचे नचले रंकापुरास ऐसे सांगता हरीसी ऐसे सांगता हरीसी तेव्हा तेव्हा पांडुरंगाने रडण्याचा इतिहास पांडुरंगाने रुक्माईला सांगितला तुम्ही काय रडता म्हणणारी रुक्माई रडू लागली तेव्हा म्हणाले आता का तू तर म्हणत होतीस ना तुम्ही काय रडता आता तू काय रडतेस रुक्माई माता म्हणतात की त्या ज्ञानोबारायासाठी नाही रडत मग समाधीचं वय आहे काय अवघ 22 वर्षाचं 22 वर्षाच्या वयामध्ये हा महात्मा समाधी घेतो समाधी घेताना जगाच्या बापाला ढेचा रडवतो हा हिराच्या मायबापाच्या पोटी जन्माला आला देवा मी त्या मायबापासाठी रडते देवा मी त्या मायबापासाठी रडते धन्य त्याची माय प्रसाद ऐसे सांगता हरीसी प्रेमो संदले रुक्मिणीसी म्हणे धन्य धन्य दयाचे श्री ज्ञानदेव जन्मले विठ्ठला हो अभक्त जन्माला आला तर 42 कोळे नरकाला घालवतो 42 कोळे म्हणजे आईच्या मागच्या 14 पिढ्या बापाच्या मागच्या 14 पिढ्या आणि याच्या पुढच्या 14 पिढ्या प्रति 42 जाती नाक कान म्हणून उद्धार करायचा असेल तर आईच्या मागच्या 7 कुळाचा बापाच्या मागच्या 7 कुळाचा आणि अभक्ताच्या पुढच्या 7 कुळाचा 21 कुळाचा उद्धार प्रसवलित या कुळाचा उद्धार तो तरे निर्धार नामा म्हणे नारायण गाय धन्य त्याची माय प्रसवली विठ्ठल हो रामकृष्ण हरी मी ऋतुराज विठ्ठल महाराज धोंडे मी आनंदित राहतो बाळकृष्ण वारकरी शिक्षण संस्था महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर एन्जॉय